भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेला कामाचा ताण तसेच प्रलंबित मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांनी भूमी अभिलेख विभाग कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक 23 पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी वेळोवेळी आंदोलने करून शासन दरबारी पाठपुरावा केला होता, मात्र त्यानंतर ही मागण्यांची पूर्तता न झाल्याने अखेर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। या आंदोलनामुळे उतारे, नोंदी, नकाशे व इतर महसुली कामकाज ठप्प झाले असून शेतकरी, नागरिक व वकिलांची मोठी गैरसोय होत आहे। प्रशासनाने तातडीने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या घडामोडींमुळे कोपरगाव तालुक्यातील महसुली कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। आमच्या मागण्या पूर्ण करा। आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे। तांत्रिक दर्जा मिळालाच पाहिजे। तांत्रिक वेतन मिळालंच पाहिजे। दिनांक 18/2/2026 पासून भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या एक छत्राखाली सर्व संघटना येऊन महाराष्ट्र शासनाला आपण भूमी अभिलेख विभागाच्या ज्या काही अडीअडचणी प्रश्न होते या संदर्भामध्ये त्यांना आपण निवेदन सादर केलेलं आहे। सदर निवेदनामध्ये आपण भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जा, सर्वप्रथम मागणी तांत्रिक दर्जाची आहे, जो विभाग आज गेल्या अनेक वर्षापासून तांत्रिक स्वरूपाचं काम करतो। तांत्रिक काम करताना त्याला कुठल्याही प्रकारचं तांत्रिक वेतन आम्हाला मिळत नाही। दुसरा प्रश्न आमचा आहे प्रवास भत्त्याचा, जो प्रवास भत्ता आम्हाला मिळाला पाहिजे होता। शासन आम्हाला आजही एसटी भाड्याने प्रवास देतो आहे। आज अनेक गावांमध्ये एसटीची सुविधा उपलब्ध नाही। त्या ठिकाणी कर्मचारी जाताना त्याला स्वतःचं वैयक्तिक साधन वापरावं लागतं। मग ते वैयक्तिक साधन वापरत असताना आज अनेक कर्मचारी यांचे रस्त्यामध्ये अपघात होतात। त्या अपघाताचं कुठल्याही प्रकारचा मोबदला शासनाकडून आम्हाला तात्काळ उपलब्ध होत नाही। उलट ज्या दिवशी त्या कर्मचाऱ्याचा अपघात होतो त्या अपघाताच्या दिवसापासून त्या कर्मचाऱ्याचं वेतन शासन थांबवतं। वेतन थांबवत असल्या कारणास्तव तसेच त्याचा वैद्यकीय बिलाचा जो काही खर्च आहे, शासन आम्हाला कुठल्याही प्रकारे लगेच तात्काळ त्यामध्ये आम्हाला कोणताही निधी उपलब्ध केलेला नाही। त्या कर्मचाऱ्याला सर्वप्रथम त्याच्या वैयक्तिक खिशातून पैसे खर्च करावे लागतात आणि ते खर्च करताना काहींची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या कर्मचाऱ्याला ते तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे तेवढे पैसे उपलब्ध नसतात त्या टायमिंगला। मग ते अपघातग्रस्त कर्मचाऱ्याला इकडून तिकडून कुठंतरी आम्हाला असे मदतीची अपेक्षा करत बसावं लागतं। शासनाने आम्हाला आमचे जे कर्मचारी असतात अपघातामध्ये जे काही कर्मचारी ऑफिशियल काम करत असताना जे पडतात झडतात तर त्यांच्यासाठी एक निधी उपलब्ध शासनाने करून द्यावा अशी एक आमची मागणी आहे। आज शासन सर्वसामान्य माणसाला देखील आज 5 लाख रुपयापर्यंत विमा खर्च देतो किंवा आज तात्काळ एखाद्याचं काही झालं तर त्या ठिकाणी जाऊन लगेच त्याला काढली सुविधा उपलब्ध करून देतो। आज आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अशी सुविधा उपलब्ध झालेली नाही। शासनाने आम्हाला तात्काळ अशी एखादी योजना आणून आमचे जे भूमी अभिलेखचे कर्मचारी सगळे फील्डवर काम करतात, अनेक कर्मचाऱ्यांचे अपघात होतात, त्या अपघातादरम्यान त्यांना तात्काळ काहीतरी उपाययोजना म्हणून शासनाने त्यांचा पगार एक बंद करू नये, किमान 50% पगार तरी त्याचा चालू ठेवा व त्याला त्या हॉस्पिटॅलिटीसाठी तात्काळ त्या निधीतून 50-50 हजार रुपये 1-2 लाख रुपये त्याला तात्काळ मदत देण्यात यावी। त्यानंतर विभागाची जर परिस्थिती बघितली तर आमच्याकडे आज मोजणी साहित्याची कमतरता आहे। आज आम्ही आपल्या कोपरगाव कार्यालयाचा जर विचार केला तरी कोपरगाव कार्यालयामध्ये आम्ही आता 8-9-10 जण जवळजवळ फील्डवर काम करतो। त्यामध्ये आम्हाला मशीनी 4-5 मशीनी उपलब्ध आहे। मग प्रत्येक गावामध्ये जायला त्या आता दोन्ही कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणी मोजणी असते, काहींची मोजणी एका गावात दुसऱ्या गावामध्ये असते। त्या ठिकाणी एसटीने सामान वाहतूक करताना त्या ठिकाणी साधन उपलब्ध नाही। मग शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या मागण्या मान्य करा। तसं विचार केला तर आमच्या ह्या महिला कर्मचारी देखील आज फील्डवर जातात आहे, त्या पण सिंगल जातात। कुठल्याही प्रकारचं त्यांना सहकार्य मिळत नाही, त्यांना एखादा सहाय्यक त्यांनी नेमावा। आज आपल्या कोपरगावची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आज बिबट्याची दहशत किती मधल्या दरम्यान झाली। त्या दरम्यान अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले। त्यावेळेस देखील आम्ही शासनाला विनंती केली होती की आम्हाला काहीतरी शस्त्रास्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, किमान एअरगन वगैरे काहीतरी उपलब्ध करून द्यावं किंवा सेफ्टीच्या हिशोबाने। कारण आता महिला कर्मचारी एकट्याच जातात, त्या ठिकाणची परिस्थिती काही ठिकाणी नागरिक आक्रमक असतात, वादविवाद असतात, त्या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांना हल्ले पण होतात। मग त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी
काहीतरी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावं, जेणेकरून त्यांचं स्वसंरक्षण त्या करतील, किंवा एखादा सहकारी नेमण्यासाठी खाजगी कॉन्ट्रॅक्टदारात मार्फत त्यांना एखादा सहाय्यक नेमण्यात यावा. आज 7-8 हजार रुपये महिने जरी सहाय्यक नेमलं तर अनेक लोकांची देखील त्यातून मदत होईल, त्या लोकांना, कुटुंबांना देखील. असे आमच्या मागण्या घेऊन भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने निवेदन तयार केलेलं आहे. त्या नियोजनामध्ये 18 पासून आपण शासनाला विनंती केली, 2 दिवस दिले शासनासाठी, तर आम्ही काळ्या फिती लावून काम करू. त्याची दखल नाही घेतली तर मग 8 दिवस आम्ही सगळ्यांनी सामूहिक रजा टाकल्या आहे. 23 ते 26 सामुदायिक रजा आहे. 27 तारखेला धडक मोर्चाची, पुण्याला धडक मोर्चा आहे आयुक्त कार्यालयावर, त्याची शासन दखल नाही घेतली तर 2/3/2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भूमी अभिलेख विभाग ठप्प करण्यात येईल व सर्व प्रकारचे कामकाज बंद करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या 18 तारखेपासून आम्ही या ठिकाणी संप या ठिकाणी पुकारलेला आहे आणि त्या संपाच्या दुसऱ्या टप्प्याच्या रूपरेषेमध्ये आम्ही भूमी अभिलेख कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आणि कार्यालयाच्या गेटवरती आम्ही या ठिकाणी मागण्यांच्या बाबतीमध्ये आमचा निवेदन या ठिकाणी तुमच्या समोर या वृत्तवाहिनीच्या मार्फत मांडत आहोत. खरं पाहता भूमी अभिलेख गेल्या 40 वर्षापासून तांत्रिक वेतनाची मागणी करत आलेला आहे, परंतु धोरणकर्त्यांनी वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कर्मचारी हा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कर्मचारी संघटनेची मागणी आहे की भूमी अभिलेखला तांत्रिक दर्जा द्या. तांत्रिक दर्जा दिल्याच्या नंतर आम्हाला तांत्रिक साधनं उपलब्ध करून द्या आणि ते साहित्य हे कर्मचाऱ्यांनी आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र स्वरूपामध्ये ते तांत्रिक साहित्य ते उपलब्ध करून द्या, जेणेकरून कामाचा स्पीड आमचा वाढणार आहे. परंतु गेल्या अनेक दशकापासून शासन ती मागण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मकता दिसून येत नाही. जर भूमी अभिलेखला तुम्ही तांत्रिक दर्जा दिला तर या ठिकाणी कामासाठी लागणारं साहित्य शासनाला पुरवावं लागणार आहे. म्हणून आम्हाला कधी कधी असं वाटतं की बाबा तांत्रिक दर्जा न देण्या पाठीमागचं कारण असं असावं शासन धोरणकर्त्यांचं की या ठिकाणी त्यांना आपण तांत्रिक दर्जा दिला नाही तर साहित्य उपलब्ध करून द्यायचं नाही. या आताच बोलल्याप्रमाणे 8 कर्मचाऱ्यांमध्ये 12 कर्मचाऱ्यांमध्ये 4च मशीन आहेत. मग जर समजा तालुक्याच्या एका टोकाला एक मोजणी असली, दुसऱ्या टोकाला जर दुसरी मोजणी असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे जास्त हाल होतात. हा विभाग मुळातच शेतकऱ्यांचा विभाग आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, त्यांचे पानंद रस्ते, शिवरस्ते, स्वतःची मोजणी, कोर्ट कमिशन मोजणी, पोटहिश्शाची मोजणी, ह्या मोजण्या जर आपल्याला प्रकरण जर आपल्याला निकाली काढायचं असेल तर आमचं मत आहे की तुम्ही आम्हाला साहित्य उपलब्ध करून द्या. जर आम्हाला साहित्य उपलब्ध करून दिले तर आम्ही या ठिकाणी पेंडन्सी ठेवणार नाही आणि म्हणून आमची गेल्या अनेक दशकापासूनची मागणी आहे की तुम्ही आम्हाला तांत्रिक दर्जा द्या. हा तांत्रिक दर्जा त्या विभागाला दिल्यानंतर आमचा सर्व्हेर हा भूकर्मापक हा तांत्रिक होणार आहे. तर आमच्या बरोबर जे दुसऱ्या विभागामध्ये जे कर्मचारी आहेत, जसं काय वन खात्यामध्ये जर समजायचं सर्व्हेर असेल तर त्याला तांत्रिक दर्जा आहे. MMRDA मध्ये काल परवाची भरती निघली, त्याचा जो सर्व्हेर आहे तोही तांत्रिक आहे. म्हणजे आमच्याकडचे नकाशे घेऊन तो फक्त ट्रेस करणारे, तो नकाशे वापरणारे सर्व विभाग हे तांत्रिक आहेत. परंतु आम्ही जे नकाशे तयार करतायत, जे नकाशे ज्या ठिकाणी बनवले जात आहेत, तो विभाग मात्र किंवा तो कर्मचारी तांत्रिक वेतनापासून, तांत्रिक दर्जापासून हा दुर्लक्षित राहतो आणि त्यामुळे काय होत आहे की कर्मचाऱ्यांची एकदम मानसिक खच्चीकरण होते, त्यांच्या भावनांचे एक खेळ होते आणि हा भावनांचा उद्रेक या ठिकाणी मला वाटतं ह्या आंदोलनातून निर्माण झालाय. म्हणून माझी धोरणकर्त्यांना आमच्या या आंदोलनाच्या मागतील कृती समितीच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या विभागाला तुम्ही तात्काळ तांत्रिक दर्जा द्या. तांत्रिक दर्जा दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी निहाय तांत्रिक साधनं उपलब्ध करून द्या. जर विभागाला तांत्रिक दर्जा दिला तर तांत्रिक साधनांची उपलब्धता करून द्यावी लागेल आणि तांत्रिक साधनं, जी लोक तांत्रिक साधनं वापरतील त्यांनाच या ठिकाणी तांत्रिक दर्जा मिळणार आहे. म्हणून आमची लोक जर तांत्रिक साधनं वापरत आहेत त्यांना दर्जा नाकारण्याचं काहीही कारण नाहीये. गेल्या 2012 पासून 2012च्या पूर्वी आम्ही प्लेन टेबलनी मोजणी करत होतो. त्याच्यानंतर आम्ही ETS मशीन वापरले. ETS मशीन नंतर आता आपण रोवर मशीन वापरतोय की असं म्हटलं जातं की रोवर चंद्रावरती चालतंय, परंतु आमच्या भूमी अभिलेख मध्ये ते रोवर आता चालत नाहीये. म्हणजे अशी प्रकारची गरज झालेली आहे. म्हणून आमची शासनाला जे मागण्यांचं निवेदन आमच्या कृती समितीने दिलेलं आहे त्या कृती समितीच्या निवेदनाचा शासनाने सकारात्मक विचार करून या शेतकऱ्यांच्या डिपार्टमेंटला तुम्ही या ठिकाणी न्याय द्या
आणि त्या माध्यमातून आमचं या ठिकाणी अडचणी सोडण्याचं निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे. आणि तो लवकरात लवकर आमच्या अडचणी खऱ्या तर आमच्या अडचणी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करा आणि आमच्या आंदोलनाच्या बाबतीत शासनाने सकारात्मक पाऊल उचलावं.